बनावट खरेदी खताची नकल, तलाठ्याच्या आधारे बनावट सातबारा उतारे। अहिल्यानगरमध्ये मृत व्यक्तींना जिवंत दाखवून जमिनीच्या खरेदी विक्रीचा मोठा घोटाळा उघड झाला आहे। खोट्या कागदपत्रांद्वारे जमिनी बळकटण्याचा हा खेळ अनेक वर्षांपासून सुरू असून त्यात गँग, राजकीय पाठबळ आणि सरकारी कार्यालयातील मिलीभगत स्पष्टपणे दिसून येते। पूर्वी संगणक आणि ऑनलाईन नोंदणीची सुविधा नव्हती। दस्त नोंदणी टाइपरायटर व जुने स्टॅम्प पेपर वापरून होत असे। आजही हीच पद्धत वापरून गँग मृत व्यक्तींना जिवंत दाखवत आहे आणि खोट्या खरेदी खताद्वारे जमिनी बळकावत आहे। या गँगचा छोटा चेतन महसूल विभाग सांभाळतो। एक संपूर्ण टीम आधी जमीन शोधते, मग मालक मृत असेल तर नातेवाईक कमजोर आहेत का हे तपासते आणि नंतर सुरू होतं लुबाडण्याचं प्लॅनिंग। नगर मनमाड रोडवरील हड्डीचा कारखाना असलेली जमीन सध्या अशाच संशयास्पद बळकविण्याच्या खेळात अडकली आहे। खोट्या कागदपत्रांच्या आधारे ही मालमत्ता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू असून सामदाम दंडभेद वापरला जात असल्याचं दिसतंय। निंबळक येथेही अशीच बनावट खरेदी झाल्याचं समोर आलं आहे। महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक राजकीय पाठबळामुळे ही गँग दिवसेंदिवस बळकट होत आहे। नगर मनमाड रोडवरील जमिनीचे पूर्वीचे मालक डायाभाई अब्दुल अजीज यांनी 16 मे 2016 रोजी ही मालमत्ता शेख मतीन आलम बशीरुद्दीन यांच्या नावे हस्तांतर केल्याचा दावा केला आहे। याबाबत सहजिल्हा निबंधक कार्यालयात त्यांनी लेखी तक्रारही केली आहे। पण आश्चर्य म्हणजे याच जमिनीवर 15 ऑक्टोबर 1991 रोजी खोट्या खरेदी खताच्या आधारे गुजरातच्या पारसमल मशरिमल शहा यांच्या नावावर नोंद झाल्याचा आरोपही समोर आलाय। प्रश्न असा, हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न कोण करतय? मूळ मालक कुठे आहेत? दुय्यम निबंधक व जिल्हा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामागे काय कारण आहे? अहिल्यानगरात सुरू असलेला हा जमीन घोटाळा हा केवळ व्यक्तीचा नव्हे तर सत्तेच्या आणि सिस्टीमच्या संगनमताचा मोठा प्रश्न आहे।